आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। आपल्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचे सुपुत्र रामरावजी वडकुते साहेब यांची देशाच्या सर्वोच्च सदनात राज्यसभेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल परभणी हिंगोलीतील तमाम बहुजन समाजातल्या माणसाला सर्वांना आनंद झालेला आहे आणि त्यांचा सत्कार सर्व पक्ष, सर्व जाती धर्म, सर्व संघटना यांच्या वतीने करावा अशा पद्धतीची भूमिका आपल्या परिवर्तनवादी चळवळीतील स्वराजसिंग परिहार, रबडे मामा, भगवानराव वाघमारे, नानासाहेब राऊत, चंद्रकांत बोकन, अभय कुंगीर, आमचे सिद्धार्थ भराडे, प्रमोद वाकोडकर, मग भाजपाचे नेते विजयराव वरपुडकर आदी सगळ्यांनी सुरुवातीला आपापसात चर्चा करून हा सत्कार कार्यक्रमाचं नियोजन करावं असं ठरलं। आज त्या निमित्ताने मोठी बैठक झाली विजयराव वरपुडकर यांच्या अध्यक्षतेखाली। मी नाव घेतलेले सगळे नेते या बैठकीस आज उपस्थित होते। म्हणजे रमेशराव दुधाटे होते, केशवांना दुधाटे होते, साठे सर आहेत आणि हा ज्यांनी देशाच्या बहुजन चळवळीचं नेतृत्व केले, बहुजन चळवळीची जाण असलेले आदरणीय महात्मा फुले साहेबांच्या जयंती दिनी हा कार्यक्रम घ्यावा असं सर्वानुमते ठरलं। हा कार्यक्रम संध्याकाळी साधारणतः 6 वाजता हॉलिडे फन पार्क MIDC येथे घेण्यात येत आहे आणि सगळ्या नेत्यांनी ठरवून हा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम या जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय मेघना दीदी बोर्डीकर यांच्या हस्ते आणि त्याचे स्वागताध्यक्ष असतील या जिल्ह्याचे माजी आमदार, बँकेचे अध्यक्ष आदरणीय सुरेशरावजी वरपुडकर साहेब आणि मग जिल्ह्यातले आत्ताचे असलेले खासदार, आमदार, माजी आमदार, माजी खासदार आणि जिल्ह्यातल्या मोठमोठ्या पदावर असलेल्या सगळ्या सन्माननीय व्यक्तीला सगळ्यातल्या मान सन्मान देऊन या कार्यक्रमाला बोलवायचं ठरलं आणि सगळ्यांनी आपापसात जबाबदारी घेऊन आणि मी जे काही आज आपल्याला सत्कार सोहळ्याची जी प्रमुख नावं घेतलीत त्या नियोजनातली, ही सगळी मंडळी स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करून करणार आहेत। कुठल्याही लोकप्रतिनिधीला यांना त्यांना कुठेही कोणी मागायला जाणार नाही, कारण बहुजन समाजातला माणूस, आपला माणूस एक मोठ्या पदावर गेला त्याचा आनंद बहुजन समाजाला, सगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला, ओबीसीची चळवळीत कार्यकर्ता असो, जय भीमची चळवळ असो, या सगळ्या जे वंचित घटक आहेत या वंचित घटकाला प्रामुख्याने याचा मोठा आनंद आहे। त्याच्यामुळे हे सगळी कार्यकर्ते स्वतः मेहनत घेऊन एक भव्य दिव्य असा कार्यक्रम 11 एप्रिलला करायचा आहे। ज्या योगे रामरावजी वडकुते यांची नियुक्ती त्यांच्या पक्षाने केली त्यांना असं वाटलं पाहिजे की बाबा खऱ्या अर्थाने या सगळ्यांना सामावून घेणारा नेता आज आम्ही राज्यसभेत पाठवला आणि त्यांच्या सत्काराच्या निमित्ताने एक मोठा कार्यक्रम झाला। तर आदरणीय रामरावजी वडकुते साहेब सुद्धा परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी ते नेहमीच प्रयत्न करतात। आजही पण या सगळ्या कौटुंबिक असा मोठा सत्कार म्हणजे शहरात भूतो न भविष्यती अशी तयारी सगळे करीत आहेत। परिहार साहेब, वाकोडकरजी, रबडे मामा, नानासाहेब राऊत, आम्ही सगळे याच्या पद्धतीचं एक नियोजन सुरू आहे आणि नाही सर्वसंमतीने ठरलं किंवा आपल्या आता जिल्ह्याला अनेक दिवसानंतर हक्काच्या पालकमंत्री मिळालेले आहेत आणि पालकमंत्र्याच्या हस्ते सत्कार व्हावा। तसं बोलवायचं झालं तर त्यांच्या पक्षाचे खूप मोठे मोठे नेते होते, पण सगळ्या आमची समिती आहे, सगळ्या समितीने ठरवलं की या अनेक दिवसानंतर आपल्या जिल्ह्याला एका महिलेला सन्मान मिळालेला आहे, तर आदरणीय मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते हा सत्कार होणार आहे आणि मग सगळे लोकप्रतिनिधी, आता मग महापौर असतील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील, त्याचे सभापती असतील किंवा जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिकांचे अध्यक्ष असतील, या सगळ्यांना सुद्धा म्हणजे हा कार्यक्रम वडकुते साहेब धनगराटकर समाजाचे आहेत किंवा भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांचाच न राहता हा परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या तमाम सगळ्या नागरिकांच्या वतीने सत्कार करावा अशी भावना आहे
आणि कार्यक्रम अत्यंत यशस्वी होईल. बैठकीत काही समित्या गठीत वगैरे करण्यात आल्या? आज त्याच्याबद्दलची आता कोर कमिटीची बैठक सुरू आहे. संध्याकाळपर्यंत किंवा तुम्हाला कीर्तिकुमार बुरांडे साहेबांच्या सहीने या सगळ्या समिती झाल्याचं पत्रक मिळेल. आणि आता नियोजनाला सुरुवात झालेलीच आहे सगळ्या पद्धतीने. मग इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, प्रिंट मीडियाच्या जाहिरातीचं नियोजन असो, किंवा गावामध्ये जिल्ह्याभरामध्ये होर्डिंग लावण्याचं नियोजन असो, हे सगळं नियोजन झालेलं असेल. आणि 1 एप्रिल ते 11 एप्रिलच्या दरम्यान सगळ्या या पद्धतीची सगळी प्रसिद्धी झालेली असेल. आणि आदरणीय महात्मा फुले साहेबांच्या जयंतीचा दिवस म्हणजे रामराव आडकुटे साहेबाचा सत्कार हा दुग्ध शर्करा योग येईल आणि अत्यंत मोठा कार्यक्रम होईल. तमाम परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या सगळ्या माझ्या सुजान बांधवांना आमच्या सगळ्याच्या वतीने विनंती आहे की आपण 11 तारखेच्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं, आपला सहभाग नोंदवावा, खारीचा वाटा उचलावा ही नम्र विनंती. नवनिर्वाचित राज्यसभेचे सदस्य सन्माननीय रामरावजी वडकुते साहेब यांचा परभणीच्या वतीनं, परभणी जिल्ह्याच्या वतीनं नागरी सत्कार ठेवलेला आहे. आणि त्यांच्या जीवाभावाचे आणि सर्व पक्षीय सर्व नेते मंडळी मिळून हा सत्कार घेण्यात येत आहे. आताच भीमरावजींनी सांगितल्याप्रमाणे आजच्या ह्या बैठकीला व्यासपीठावर सर्वच जी बैठक व्यापक स्वरूपाची झाली त्या बैठकामध्ये समित्या गठीत करणं, स्वागताध्यक्ष करणं आणि कार्यक्रमाची पुढील रूपरेषा ठरवणं या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली. आणि सुंदर असं नियोजन या नागरी सत्काराचं एक डिजिटल सुविधा म्हणजे यंत्रणा लाभणार आहे. आणि म्हणून माझी एक विनंती आहे की सर्व परभणी जिल्ह्यातील तमाम नागरिक बांधवांना आणि हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण येणाऱ्या 11 तारखेला अर्थातच क्रांतीज्योती महात्मा फुले साहेब यांच्या जयंतीचं औचित्य साधून हा भव्य दिव्य असा नागरी सत्कार सोहळा परभणीच्या वतीनं ठेवण्यात आलेला आहे. याच माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की आपण 11 तारखेला नागरी सत्काराला उपस्थित राहावं ही विनंती. आज खासदार रामरावजी वडकुते यांचा परभणी जिल्ह्यामध्ये सर्व जनतेच्या वतीनं जाहीर सत्कार करण्याचा या ठिकाणी ठरलेला आहे. म्हणून सर्व आमदार, खासदार, सर्व प्रतिष्ठित या ठिकाणी या कार्यक्रमाला बोलवणार आहे. म्हणून या निमित्तानं मला परभणी जिल्ह्यातील सर्व जनतेला, सर्व ओबीसी बांधवांना विनंती करायची आहे की हा आगळा वेगळा कार्यक्रम आपल्या साक्षीनं आम्ही या ठिकाणी करणार आहोत. तर आपण जास्तीत जास्त संख्येनं 11 तारखेला 6 वाजता MIDC मध्ये उपस्थित राहावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो.